नमस्कार मित्रांनो, लाडक्या भावांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे। तुम्हाला माहीतच आहे, शिंदे सरकारच्या काळामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या पाठोपाठ लाडक्या भावांसाठी देखील मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ ही योजना म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही योजना राबविली गेली आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे या योजनेला प्रतिसाद देखील मिळाला। बरेचसे युवक या योजनेअंतर्गत जॉईन देखील झालेले आहेत, परंतु या योजनेचा जो कालावधी होता तो 6 महिन्याचाच कालावधी होता। सर्व उमेदवारांचं या ठिकाणी म्हणणं होतं की कालावधी वाढवून देण्यात यावा आणि याच ठिकाणी परमनंट देखील करण्यात यावं। तर याच प्रकारच्या संपूर्ण मागण्यांसाठी शासनाने आता विचार केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने शासनाने नवीन GR देखील निर्गमित केलेला आहे। तर या GR मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे, लाडक्या भावांसाठी काय खुशखबर असणार आहे, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाचा हा GR आहे। 10 मार्च 2025 चा हा GR आहे, म्हणजे कालच्या तारखेतला हा GR आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी 11 महिने करणे व इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबत, म्हणजे बघा या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ज्यालाच आपण लाडका भाऊ योजना असं म्हणतो, तर या लाडका भाऊ योजनेचा कालावधी हा या GR अंतर्गत 11 महिने वाढवण्यात आलेला आहे। सविस्तर माहिती काय दिलेली आहे आपण पाहूया। या ठिकाणी बघा प्रस्तावनेमध्ये राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची रोजगार मिळण्याची क्षमता वाढविण्याकरिता संदर्भाधीन दिनांक 9/7/2024 च्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना कार्यान्वित करण्यात आली आहे। सदर योजनेचा व्यापक प्रचार होऊन अधिकाधिक उमेदवारांना कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने संदर्भाधीन दिनांक 9/9/2024 च्या शासन निर्णयान्वये अतिरिक्त सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत। तदनंतर म्हणजे त्यानंतर 16/9/2024 व 25/9/2024 च्या शासन शुद्धीपत्रकान्वये 9/9/2024 च्या शासन निर्णयातील अनुक्रमांक 6 येथील उद्योग उद्यम यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सूक्ष्म लघु व मध्यम उपक्रमांतील म्हणजेच MSME आस्थापनांना कार्य प्रशिक्षणाकरिता निवडण्यासाठी उमेदवारांची संख्या निश्चित करण्याबाबत बदल करण्यात आले आहेत। त्यानंतर माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 2/3/2025 च्या बैठकीत प्रस्तुत योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी बघा 2/3/2025 रोजी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये जी योजना आहे, प्रस्तुत जी योजना आहे त्या योजनेचा कार्यप्रशिक्षणाचा कालावधी 11 महिन्यापर्यंत वाढविण्याबाबत बघा 11 महिन्यापर्यंत वाढविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। सदर योजनेच्या अंमलबजावणीच्या आढाव्यादरम्यान निदर्शनास आलेल्या बाबी व माननीय मंत्रिमंडळ बैठकीत प्राप्त झालेल्या उपरोक्त निर्देशांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे शासन निर्णय हा शासनानं घेतलेला आहे। तर आता आपण शासन निर्णय काय आहे तो पाहूया। तर बघा शासन निर्णय काय म्हणतो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यप्रशिक्षणाचा कालावधी हा 11 महिने करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत त्यांच्या कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झालेल्या दिनांकापासून 11 महिने असा असेल। बघा या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या काय सांगितलेलं आहे। बघा प्रस्तुत योजनेअंतर्गत सद्यस्थितीमध्ये जे उमेदवार कार्यप्रशिक्षण घेत आहेत, ज्या उमेदवारांनी सध्या जॉईन केलेलं आहे त्यांचा कार्यप्रशिक्षण कालावधी ते रुजू झाल्याच्या दिनांकापासून, म्हणजे तुम्ही जेव्हा रुजू झालात, तुम्हाला जेव्हा ऑर्डर मिळाली, तुम्ही ज्यावेळेस जॉईन झालात तेव्हाच्या कालावधीपासून पुढे 11 महिने असेल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तसेच ज्या उमेदवारांचा 6 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी यापूर्वीच पूर्ण झाला, म्हणजे बघा 6 महिन्याचा कालावधी ज्या उमेदवारांचा पूर्ण झालेला आहे, ज्यांनी नोकरी त्या ठिकाणी सोडलेली आहे, 6 महिने पूर्ण झालेले आहेत, अशा उमेदवारांसाठी देखील गुड न्यूज आहे। अशा उमेदवारांना काय आहे, अशा उमेदवारांना पुढील 5 महिन्याच्या प्रशिक्षणासाठी संबंधित आस्थापनेत रुजू होता येणार आहे। बघा म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी आधी काम केलेलं आहे 6 महिने त्याच ठिकाणी तुम्हाला पुढच्या 5 महिन्यासाठी देखील त्या ठिकाणी रुजू होता येणार आहे। सदर उमेदवारांना संबंधित आस्थापनेत पुन्हा रुजू झाल्याच्या दिनांकापासून 5 महिन्याच्या कालावधीसाठी
कार्यप्रशिक्षण अनुज्ञेय असेल. म्हणजेच उमेदवारांनी पुन्हा जॉईन केल्याच्या नंतर 5 महिन्याच्या कालावधीसाठी हे कार्यप्रशिक्षण असणार आहे. सदर आस्थापनेत नवीन प्रशिक्षणार्थी रुजू झाल्याने पूर्वीच्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी संबंधित आस्थापनेत जागा उपलब्ध नसल्यास संबंधित सहाय्यक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी सदर प्रशिक्षणार्थ्यास इतर आस्थापनेत उर्वरित 5 महिन्याच्या कालावधीसाठी कार्यप्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. जर तुमचे 6 महिने पूर्ण झालेले असतील, तुम्ही त्या ठिकाणी नोकरी सोडलेली जरी असेल आणि तुम्हाला परत 5 महिन्यासाठी जॉईन करायचं असेल पण त्या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध नाही, तर अशा वेळेस काय करायचं, तर कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहआयुक्तांनी या ठिकाणी तुम्हाला जागा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे असं सहआयुक्तांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारचा हा GR लाडका भाऊ या योजनेअंतर्गत काल 10 तारखेला शासनानं निर्गमित केलेला आहे. आणि अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी होती, तुमचा 6 महिन्याचा कालावधी वाढवून जवळपास 11 महिने हा कालावधी करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सर्व जॉईन केलेल्या उमेदवारांचं आणि सर्व युवा वर्गाचं या ठिकाणी आक्षेप होता की 6 महिन्याचा जो कालावधी आहे तो वाढविण्यात यावा आणि त्या अनुषंगाने शासनानं हा निर्णय घेतलेला आहे आणि 6 महिन्याचा कालावधी हा 11 महिन्यापर्यंत वाढविण्यात आलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती होती. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.